देशाच्या भविष्यासाठी गंभीर अशी बाब जी समोर आलेली आहे की संपूर्ण युवा पिढीचं भविष्य, त्यांचं भवितव्य हे अंधकारात टाकण्याचं काम हे परीक्षा पे चर्चा हा देश पातळीवरती 2018 सालापासून जे कार्यक्रम घेत आहेत आणि परीक्षा कशी द्यावी, स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जावं याचं मार्गदर्शन करतायत, त्या नरेंद्र मोदीजींच्याच अखत्यारीमध्ये हे घडतंय यापेक्षा दुर्दैवाची बाब असणार नाही। या 12 वर्षाच्या त्यांच्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे समोर आलेत, पेपर फुटीचे प्रकरण आले, व्यापम घोटाळा असेल किंवा आता नीटच्या संदर्भामध्ये असेल किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा असा कालखंड, त्यांच्या आयुष्यातील उमेदीचा कालखंड या परीक्षा स्पर्धांसाठी तयारी करण्याकरता घालवत असतात। नीटच्या परीक्षेमध्ये 2-2 वर्ष, काही वेळेला तिसऱ्यांदा त्याचा अटेम्प्ट देतात, 1 वर्षाचा गॅप घेतात, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष प्रचंड परिश्रम घेत असतात। आपल्या सगळ्या सर्वस्वाचा त्याग करून या परीक्षांची तयारी करत असतात आणि ही तयारी केवळ त्या विद्यार्थ्यांचीच नसते, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची असते। सगळं कुटुंब आशेने पाहत असतं की या स्पर्धा परीक्षांमध्ये आपला मुलगा, आपली मुलगी चांगली कामगिरी करेल, त्याचं भविष्य चांगलं होईल, त्याला चांगली नोकरी मिळेल, त्याला चांगलं त्याचं आयुष्य घडेल, या आशेनं त्या पद्धतीनं आपले सगळं जीवाचं रान करत असतात। या देशामध्ये तरुणांची संख्या प्रचंड मोठी आहे। हा देश, आपला भारत देश युवा देश म्हटला जातो आणि त्यातही या युवकांचं भविष्य हे या देशाच्या भविष्याशी जोडलेली गोष्ट आहे, याची जाणीव ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना नाही। आज 50% अधिक तरुण बेरोजगार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला जगामध्ये विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामधली लढाई चालू आहे, त्यावेळेला ही युवा पिढी ही भारतासाठी सगळ्यात मोठी अशी असेट ठरणार आहे। त्या पिढीला आपण त्यांच्या परीक्षांचा निकाल हा प्रामाणिकपणे लागेल याची खात्री देऊ शकत नाही। या देशामधल्या परीक्षा पद्धतीवरतीच जर या समस्त विद्यार्थी वर्गाचं आणि त्यांच्या एकंदर संपूर्ण कुटुंबाचा विश्वास उडाला तर यापेक्षा वाईट ती गोष्ट काय असणार आहे। आज नीट परीक्षांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या पद्धतीचा तपास सुरू आहे, हा योगायोग नाही की भारतीय जनता पक्ष शासित राज्यांमध्येच या तपासाचे धागेदोरे जुळलेले आहेत। भाजपाचे कार्यकर्ते, भाजपाचे अनेक नेते त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि ज्या पद्धतीचं हे रॅकेट येतं याची किती खोलवर पाळंमुळं रुजली आहेत, ह्याने निश्चितपणे या देशाच्या भवितव्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, हे दुर्दैवानं सांगावंसं वाटतं। आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं तपास सुरू आहे, जे प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात तेच त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी लागलेले आहेत आणि याची व्याप्ती एवढी मोठी आहे की आज प्रचंड परिश्रम केलेला, योग्य, लायक असा विद्यार्थी, ज्याला त्या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये खात्री आहे की माझा क्रमांक हा वरचा राहणार आहे, त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे, असा विद्यार्थी जो त्या देशाच्या भवितव्यासाठी, देशाच्या पुढे जाण्यासाठी देशाला योगदान देऊ शकतो,
अशा लायक विद्यार्थ्याला बाजूला टाकून असे लोक घुसवले जात आहेत की जे पूर्णपणे या संपूर्ण युवा पिढीच्या एकंदरच भावनांवरती धुळधाण त्या ठिकाणी फिरवणं यापेक्षा वाईट गोष्ट असू शकणार नाही. अशी अकार्यक्षम पिढी तयार करतो आहोत आपण की ज्यानं या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या सिस्टीमच्या माध्यमातून देशाचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि होतंय. महाराष्ट्रामधले हे जे धागेदोरे आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. एक प्राध्यापक ज्या पद्धतीनं मराठी भाषांतर करत होता नीट परीक्षांचं, ज्या पद्धतीची नावं पुण्यामध्ये येत आहेत, आता हा मोठेगावकर हा व्यक्ती जो आता पकडला गेलेला आहे त्याचे भाजपाच्या नेत्यांशी काय संबंध आहेत हे देखील समोर येईलच. परंतु ही प्रचंड मोठ्या प्रमाणाचं रॅकेट हे केवळ नीट परीक्षांसाठी आहे असं मानण्याचं कारण नाही. हे महाराष्ट्रातल्या सीईटी परीक्षां देखील जोडलेलं असू शकतं अशा तऱ्हेची आम्हाला भीती वाटते. याचं कारण असं की गेल्या वर्षीच ज्या पद्धतीनं बिहारच्या सेंटरमध्ये 4 विद्यार्थ्यांना 100% मिळाले, त्याच सेंटरमध्ये ही अत्यंत गंभीर बाब होती. त्या चौकशीचं काय झालं अद्याप कळलेलं नाही. या सरकारनं का तरी दाबून ठेवलेली आहे त्या चौकशीचं पर्यवसन काय झालेलं आहे. एमबीएच्या सीईटी संदर्भामध्ये देखील अशाच तऱ्हेची बाब समोर आली. क्राईम ब्रांचने त्याच्यावरती धाडी टाकल्या होत्या. पुढे काय झालं हे कळलं नाही. आणि त्यामुळे आमची निश्चितपणे खात्री आहे की या महाराष्ट्रातली सीईटी परीक्षा ही काही अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतली जाते असं नाही. या सीईटी परीक्षांच्या संदर्भामधलं जे काही बोर्ड आहे, कमिशन आहे, त्यामध्ये 8-8, 10-10 वर्ष अधिकारी त्यांच्या बदल्या देखील होत नाही, ते तिथेच आहेत. आणि ज्या गंभीर बाबी आमच्या समोर आलेल्या आहेत 2025-26 ची यादी, आता ही आमच्याकडनं काल मी ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये जाणीवपूर्वक एक शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी डेटा जाहीर केला होता आणि त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देखील दिलं आणि त्याच्या मागचं कारण देखील सांगितलं की तो डेटा आम्ही मुद्दामून हा असा दिला की ज्यानं त्या विद्यार्थ्यांची ज्यांची नावं ही जाहीर केलेली आहेत त्यांची ओळख ही लोकांसमोर येऊ नये. कारण त्याची जाणीव एक जबाबदार पक्ष म्हणून देखील आम्ही त्या ठिकाणी ठेवतो की अशा विद्यार्थ्यांचा त्या संदर्भामध्ये जोपर्यंत चौकशी अंती ते साबित होत नाही तोपर्यंत त्यांची ओळख ही दडवली जावी. आणि त्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे मुद्दे आम्ही ट्विट केले होते मी की 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षांमध्ये 40%, 45% मार्क मिळवणाऱ्यांना 100% मार्क हे MSCET मध्ये मिळू कसे शकतात. आणि त्याची काही यादी देखील होती. आम्ही मुद्दा हा होता की हा प्रश्न गंभीर आहे की 2 परीक्षा 12वीची परीक्षा HSCची आणि MSCET याचा अभ्यासक्रम समान असतो, काही बदल नसतो. MSCET मध्ये तर 2-2 वर्षाचा अभ्यास करावा लागतो 11वी आणि 12वीचा. त्यामुळे 100% मार्क मिळवणारा विद्यार्थी 2 वर्षाचा अभ्यास करून त्या ठिकाणी देत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा विद्यार्थ्याला 12वीच्या परीक्षांमध्ये कमी मार्क मिळतात आणि MSCET मध्ये त्याचा स्कोर 100% जातो. परंतु काल माझ्या त्या ट्विटला ज्या पद्धतीनं सीईटीने उत्तर दिलं ते अत्यंत बेफिकिरीचं उत्तर होतं. मूळ मुद्दा हा आहे की 2 परीक्षा एकत्रितपणे ज्या ठिकाणी एकाच कालखंडामध्ये होत आहेत, एकाच अभ्यासक्रमावर होत आहेत, त्यामध्ये गुणांच्या मध्ये इतका फरक असू कसू शकतो, तफावत असू कशी शकते, ह्याची चौकशी व्हायला नको. परंतु काल त्यांनी सांगितलं की जी इमेज आम्ही त्याच्यामध्ये टाकली त्या शिक्षण तज्ञाने ती चुकीची आहे म्हणून त्यांनी आपलं त्याचं हात झटकून टाकले. मूळ मुद्दा हा या तफावतीचा आहे. आणि आज आम्ही ही अधिकृतपणे जी MSCETच्या वेबसाईटवरती जाहीर केलेली टॉप 100
जे विद्यार्थी आहेत ज्यांना 100 पर्सेंटाईल मार्क मिळाले, गेल्या वर्षी 25-26ला 22 लोकांना 100 पर्सेंटाईल मिळाले, नंतर 99.97, 99.96 अशा पद्धतीचं आकडेवारी आहे. आज आम्ही तीच आकडेवारीचं विश्लेषण आपल्यासमोर जाहीर करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर यांनी दिलं पाहिजे की आपण जाहीर केलेल्या ज्या गुणतक्त्यानुसार अव्वल जे विद्यार्थी आहेत त्यातला एक 66 नंबरचा विद्यार्थी आहे, त्याचं आम्ही नाव नाही जाहीर करत नाही आहोत, ना त्याचा क्रमांक जाहीर करतो, तर त्याचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे. परंतु या विद्यार्थ्याचं तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं तर एसएससीच्या मॅथ्स मध्ये 22 मार्क आहेत. म्हणजे एसएससीचा मॅथमॅटिक्स या विषयामध्ये तो फेल झालेला विद्यार्थी आहे. एसएससी मध्ये 37.33% मार्क आहेत टोटल. हे त्यांच्याच यादीमधली आहे. आपण त्याचे व्हेरीफाय करू शकता. आज सीईटीला आम्ही सांगतो की याच्याबद्दल तुम्ही करा आणि मी उद्या त्याच्या संदर्भामध्ये पत्र देखील देणार आहे त्यांना. 37.33% मार्क. बरं, मग 10वीचा तर झाला, कदाचित 2 वर्षामध्ये हुशार झाला असेल विद्यार्थी, तर 12वीच्या मॅथ्स मध्ये 33% मार्क, 12वीच्या फिजिक्स मध्ये 57 आणि 12वीच्या पीसीएम मध्ये 47.67%. हे त्यांचे मार्क आहेत. आणि मग तुम्ही त्यांच्या MA-CETच्या परफॉर्मन्स मध्ये जा तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की MA-CET मध्ये या विद्यार्थ्याला 99.971 पर्सेंटाईल मार्क आहेत. त्याचे सगळे मार्क तुम्ही बघितलात, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, म्हणजे 99.978 मॅथमॅटिक्स मध्ये, 99.992 हे फिजिक्स मध्ये, 99.554 हे केमिस्ट्रीमध्ये. अचानक काहीतरी रात्री असा त्यांना साक्षात्कार झाला असू शकतो. आमचं आता ते बाबांबुवांचं देखील भूत वाढतंय संपूर्ण देशामध्ये. भारतीय जनता पक्षाचा त्याला समर्थन देखील आहे. त्यामुळे असे साक्षात्कार घडू शकतात का? दुसरा जो प्रश्न आहे, तुम्ही लक्षात घ्या, सगळी यादीच मी आता आपल्या समोर देतो. म्हणजे याचा तुलनात्मक आराखडा आम्ही तयार केलेला आहे. हा तुलनात्मक आराखडा असा आहे की 12वीच्या पीसीएम मध्ये आणि MA-CET मध्ये पर्सेंटाईल यामध्ये फरक कसा आहे बघा. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, मी नाव होता मुद्दाम त्याचं घेत नाही मुद्दाम. एचएससीच्या पीसीएम मध्ये 51.67% मार्क आहेत आणि 100 पर्सेंटाईल मार्क आहेत. दुसऱ्या विद्यार्थ्याला 51% मार्क आहेत एचएससीच्या पीसीएम मध्ये. त्याच्यामध्ये फिजिक्स मध्ये 43 आहे आणि त्याच फिजिक्स मध्ये तुम्ही बघितलं 99.99 पर्सेंटाईल आणि टोटल पर्सेंटाईल 100. दुसऱ्याला 45% मार्क आहेत. हा 15 क्रमांकाचा आहे, त्यालाही 100 पर्सेंटाईल आहे. म्हणजे आणि या विद्यार्थ्याचं तुम्ही लक्षात घ्या, हा तर विद्यार्थी अत्यंत 39% पीसीएम मध्ये मार्क आहेत. 39% ज्या 18 क्रमांकाचा, आणि त्याला 100 पर्सेंटाईल मार्क मिळालेले आहेत. आणि त्यातही एचएससीच्या मॅथमॅटिक्स मध्ये 12वीच्या 35% पास झालेला, काटावर पास झालेला विद्यार्थी आहे 35%, आणि त्याला 100 पर्सेंटाईल. आणि तुम्ही जर बघितलं तर मॅथमॅटिक्स मध्ये 35 आणि MA-CETच्या तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये 100. 65 मार्क पर्सेंटाईलची 65 पॉईंटचे फरक कसा असू शकतो? नापास झालेला विद्यार्थी ते 100% मार्क मिळवतोय. मग ह्याच्याबद्दल आम्ही प्रश्न विचारू नये का? ही MA-CETचा भाग हा गंभीर नाही का? आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळणं आवश्यक आहे. ती अशी उत्तराची गरज नाही की ही इमेज खराब आहे. तुम्ही तुमच्याकडे डेटा आहे. इथे काय झालेलं आहे या देशामध्ये की ज्यांचा डेटा आहे त्याच्यावरतीच आपण बोललं तर म्हणतात अधिकृत कॉपी द्या, जे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सांगितलं राहुल गांधींना. आता हा तर तुमचाच निकाल आहे, तुम्हीच जाहीर केलेला आहे. जरा बघा जाऊन पहिल्या 2 क्रमांकाचे जे काही मुलं आहेत त्यांना 51% मार्क आहेत की नाही. आणि त्यामुळेच या संदर्भामध्ये जे NETचे ज्या पद्धतीनं नीटच्या एक्झामचे
धागेदोरे NTA संदर्भातले हे महाराष्ट्रामध्ये आहेत, तेच धागेदोरे इथं गुंतलेले आहेत का, हा प्रश्न आमच्या समोर आहे. असे काही लोक त्यामध्ये आहेत की जे त्या व्यवस्थेच्या बाहेरचे आहेत, ते याचं नियंत्रण करतायत का, याचं उत्तरही चंद्रकांत पाटील साहेबांनी दिलं पाहिजे. आमच्याकडे बऱ्याच तक्रारी येतात. एक जोशी कोणतरी आहे व्यक्ती, कोण आहे आम्हाला माहिती नाही, कोण आहे का, याचंही उत्तर दिलं पाहिजे. निश्चितपणे संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करते. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार हा स्वतःच्या हितासाठी ते करत जरी असले तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी मात्र हेळसांड करणारा आहे. या देशाच्या विरोधामधला आहे, या देशाच्या युवा पिढीच्या विरोधामधला आहे आणि सगळ्या या व्यवस्थेवरती समाजाचा विश्वास उडेल अशा तऱ्हेची भीती आम्हाला वाटते आणि त्या भीतीपोटी, त्या जाणीवेपोटी आज आम्ही हे विषय आपल्यासमोर मांडतो. आणि हे लेखी तक्रार मी निश्चितपणे उद्या ही कमिशनरांना देणार आहे, याच्यामधले डिटेलही त्यांना देणार आहे. याची चौकशी करावी, याच्या मागे जावं आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं हीच इच्छा आहे आमची. आमचं म्हणणं नाहीये त्याच्यामध्ये. आम्ही हात जोडून सांगतोय की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. या भाजपच्या सगळ्या नेत्यांना, महायुतीच्या सगळ्या नेत्यांना आमची प्रांजळ विनवणी आहे. धन्यवाद. कल मैंने महाराष्ट्र सीईटी के बारे में कुछ सवाल उठाए थे. आपने देखा होगा कि पूरे देश भर में सभी विद्यार्थीगण चिंता में है. उनके पालक, उनके मां बाप, उनके पूरे परिवार चिंता में है. इस देश का भवितव्य खतरे में है. इस देश का भविष्य अंधकार में है. और अफसोस की बात यह है कि 2018 से परीक्षा पे चर्चा ये कार्यक्रम करने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में ही ये खतरा बढ़ चुका है. क्योंकि लगातार नीट परीक्षा हो या अन्य परीक्षा हो, व्यापक घोटाला हो, भारतीय जनता पार्टी के राज्य में ही ऐसे घोटाले सामने आ रहे हैं. और अभी जो नीट एग्जाम की जो जांच चल रही है सीबीआई के माध्यम से, उसका हम लोगों ने अगर जायजा लिया तो सभी तार जो है ये भारतीय जनता पार्टी के शासित राज्यों में दिखाई देते हैं. और जिस तरह से महाराष्ट्र में नीट का मामला सामने आया, जो लोगों में जो गिरफ्तारियां हुई हैं, उनके भी जो तार हैं कहीं ना कहीं भाजपा नेताओं से जुड़े हुए हैं. राजस्थान में कुछ भाजपा नेता उसमें शामिल हुए. बड़ी अफसोस की बात है कि इतने संजीदा मामले में जहां पूरे देश की युवा अपने आप को संकट में पा रहा है, ऐसे मामले की जिम्मेदारी नहीं ली जा रही है देश के प्रधानमंत्री जी के द्वारा. ना शिक्षा मंत्री का इस्तीफा लिया जा रहा है. और इससे बड़ी अफसोस की बात हो नहीं सकती, क्योंकि पूरे विश्व में विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र में एक बहुत बड़ी स्पर्धा चल रही, प्रतियोगिता चल रही है. चीन बहुत आगे बढ़ चुका है. अब हमारा देश युवा देश है, यह हमारी धरोहर है. और अगर हम लोग उनको गारंटी नहीं दे सकते कि आपकी जो ये सबसे जीवन को आपको निर्धारित करने वाले, आपका भविष्य निर्धारित करने वाली जो परीक्षा है ये सही ढंग से हो रही है, तो इससे बड़ी अफसोस की बात कोई हो नहीं सकती. और इसीलिए निश्चित तौर पर भारतीय जनता पार्टी का उत्तरदायित्व इसमें जाता है. और जहां तक महाराष्ट्र की बात है कि जिस तरह से नीट परीक्षा की जांच, जो अभी ये घोटाले की जांच चल रही है, इसमें महाराष्ट्र में भी कुछ लोग गिरफ्तार हुए हैं. कुछ मराठी में ट्रांसलेट कर रहे थे प्रोफेसर, कुछ ऐसे व्यक्ति हैं जिनकी भी निकटता कुछ भाजपा नेताओं से दिखाई दे रही है. लेकिन क्या ये सिर्फ नीट परीक्षा के लिए ही सीमित है? क्योंकि कल हमने महाराष्ट्र सीईटी के बारे में जो आंकड़े सामने दिए थे लोगों, ट्वीट मैंने किया था, उसमें यह दिखाने की कोशिश थी, हम ये विद्यार्थियों की आइडेंटिटी, विद्यार्थियों की पहचान लोगों के सामने नहीं लाना चाहते. हम चाहते थे कि ये व्यवस्था जो चल रही है इसमें जो डिस्क्रिपेंसीज है, इसमें जो गलतियां हैं वो लोगों के सामने आ जाए, वो सीईटी के कमीशन के सामने आ जाए, उसका स्पष्टीकरण हमें मिले. लेकिन कल उस ट्वीट का जवाब उन्होंने दिया कि जो इमेज डाली गई थी वो गलत है. लेकिन मुद्दा तो वही है.
तो आज हम सवाल पूछते हैं, आप ही का डेटा जो हमारे पास है उसका विश्लेषण करके आपके डेटा, इसमें भी हमने पहचान विद्यार्थियों की नहीं दी है, हम देना भी नहीं चाहते, क्योंकि ये डेटा सीईटी कमीशन के पास है और सीईटी कमीशन ने खुद वेबसाइट पे डिक्लेयर किया वही डेटा। हम पूछना चाहते हैं कि 10वीं परीक्षा में 22 मार्क मैथ में मिलने वाला फेल हुआ विद्यार्थी 12वीं परीक्षा में भी 37% मार्क मिला हुआ और मैथमेटिक्स में 35% मार्क मिला हुआ विद्यार्थी 100% कैसे ला सकता है एमएससीईटी में? कैसे ला सकता है? एक विद्यार्थी तो 12वीं में मैथमेटिक्स में 35 मार्क मिला है उसको, लेकिन उसको मैथमेटिक्स में एमएससीईटी में 100% मिल रहा है। ये कैसे हो सकता है? ऐसे अनगिनत केसेस है कि जो टॉप कर रहे हैं उनको 12वीं की जो परीक्षा है उसमें 51% मार्क मिले। और मैं बताना चाहता हूं कि एमएससीईटी का जो अभ्यासक्रम है वही अभ्यासक्रम वही सिलेबस ये 12वीं एचएससी का एग्जाम सिलेबस है और लगभग एक ही कालखंड में दी जाती है एग्जाम 12वीं की। तो फिर इस तरह का जो डिफरेंस हमें दिखाई दे रहा है वो उसका स्पष्टीकरण हमें देने की आवश्यकता है। 8 साल हो चुके हैं कि एमएससीईटी कमीशन के एक अधिकारी उनकी बदली ट्रांसफर नहीं हुई है, वही है। ये सवा महीना क्यों लगाते हैं, इसका भी जवाब मिलना चाहिए एग्जाम देने के बाद। और कुछ ऐसे व्यक्ति भी हम लोगों को जो कंप्लेंट आ रही है कि जो व्यक्ति उस व्यवस्था से जुड़े नहीं है, ऐसे लोग इसका निर्धारण करते हैं, इसका भी स्पष्टीकरण होना चाहिए। ये जोशी नाम का कोई है ऐसा भी बता रहे हैं, ये क्या चल रहा है? बिहार में एक एमएससीईटी का सेंटर था जिसकी जांच इसलिए थी कि 4 विद्यार्थियों को 100% मिले थे पिछले वर्ष, वहां उसकी जांच का आदेश दिया गया था। आज तक उस जांच का क्या हुआ पता नहीं चला। एमबीए सीईटी के बारे में भी इसी तरह के मामला है कि क्राइम ब्रांच ने उसके ऊपर कार्रवाई की थी, कुछ लोगों को पकड़ा भी था, उसके बाद में क्या हुआ पता नहीं चला। तो ऐसा मतलब ये नहीं है कि सीएसटी व्यवस्था बहुत ही आदर्श व्यवस्था है। तो निश्चित तौर पर ये जो सामने आ रहा है, जो हम लोग अभी आपसे साझा भी कर रहे हैं कि किसी को कितना परसेंटेज 12वीं में मिला है, 12वीं मैथ्स में कितना मिला है, 12वीं में फिजिक्स में कितना मिला है, 12वीं में केमिस्ट्री में कितना मिला है, और यही व्यक्ति को यहां एमएससीईटी में 100% 99.971 ऐसे परसेंटाइल मिलना, क्या ये संभव है? संभव है तो बताइए हमें। निश्चित तौर पर बड़ी अफसोस की बात है कि इस देश का प्रधानमंत्री अच्छे दिन के सपने दिखा रहे थे, लेकिन इस देश के युवाओं को जो परीक्षा पे चर्चा करते वक्त आप बताते हो कि किस तरह से परीक्षा देनी चाहिए, लेकिन परीक्षा व्यवस्था को आप ठीक से चला नहीं पा रहे हो। निश्चित तौर पर इसकी जांच के हम मांग करते हैं।